सोलापुरातील 2.78 लाख लोकांमध्ये हायपरटेन्शनची लक्षणे। वयाच्या 30 वर्षांनंतर अनेकांना उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, मधुमेहाची लक्षणे जाणवू लागतात आणि काहींचा मग अकाली मृत्यू होतो। हा प्रकार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने 30 वर्षांवरील व्यक्तींचा सर्व्हे केला। त्यातील संशयितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यात 13,64,000 व्यक्तींची माहिती संकलित झाली असून त्यात 2,78,272 जणांमध्ये उच्च रक्तदाबाची तर 97,659 जणांमध्ये मधुमेहाची लक्षणे आढळली आहेत। सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाने 30 वर्षांवरील व्यक्तींचा केलेल्या सर्व्हेनुसार मार्च ते सप्टेंबर 2024 पर्यंत 79,535 रुग्ण उच्च रक्तदाबाचे तर 46,659 रुग्ण मधुमेहाचे आढळले आहेत। याशिवाय तोंडाचा कर्करोग असलेले 45 तर स्तनाचा कर्करोग असलेले 68 जण आढळले आहेत। या सर्व रुग्णांवर आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत। कोणत्याही आजाराचे निदान वेळेत झाल्यास संभाव्य धोका टाळता येतो। या पार्श्वभूमीवर या रुग्णांवर नियमित उपचार सुरू असून त्यांना औषधे देखील देण्यात आली आहेत। डॉक्टर व आशा सेविकांच्या माध्यमातून त्यांच्यावर देखरेखही सुरू आहे। अजूनही जिल्ह्यात सर्वे सुरू असून यात 30 वर्षांवरील प्रत्येक सदस्यांचे आधार क्रमांक घेतले जातात। त्यांच्याकडून एक अर्ज म्हणजेच त्या अर्जातील प्रश्नांवर माहिती घेतली जाते। प्रत्येकाला आपल्याला कोणता आजार किंवा आजाराची लक्षणे आहेत का हे वेळेत समजावे व त्यांना उपचार घेऊन बरे होता यावे आणि त्यातून संभाव्य धोका टाळावा हा या सर्वेचा हेतू असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले।